स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या जयंतीनिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक महत्त्वाची घोषणा केली आहे. त्यांनी सांगितले की लंडनमधून सावरकरांची बॅरिस्टर पदवी परत मिळवण्यासाठी राज्य शासन प्रयत्न करणार आहे. ही घोषणा मुंबई विद्यापीठातील स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर अभ्यास व संशोधन केंद्राच्या उद्घाटनाच्या वेळी करण्यात आली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, सावरकर हे केवळ एक नाव नाही तर एक विचार, एक संस्था आणि एक अखंड ज्वाला आहे. अत्यंत तरुण वयात त्यांनी स्वातंत्र्य माझे ध्येय अशी शपथ घेऊन क्रांतीच्या महासागरात उडी घेतली होती. लंडनमधील इंडिया हाऊस आणि जोसेफ मॅझिनी यांचे आत्मचरित्र हे फक्त स्थळ किंवा ग्रंथ नव्हते, तर क्रांतीची प्रयोगशाळा होती, जिथे सावरकरांनी देशप्रेमाची आग पेटवली. फडणवीस म्हणतात, इंग्रज सत्ताधाऱ्यांनी सावरकरांना सर्वात धोकादायक क्रांतिकारक म्हणून ओळखले होते. त्यांनी 1857च्या उठावाला भारतीय स्वातंत्र्याचा पहिला संग्राम असे नवे परिमाण दिले आणि ब्रिटिशांनी लिहिलेला खोटा इतिहास देशवासियांसमोर मांडला. सावरकरांनी अंदमानच्या काळकोठडीत 11 वर्षे दुहेरी जन्मठेपेच्या अंधारात घालवली, परंतु त्यांच्या आत्मबलामुळे त्यांनी या काळकोठडीतील अंधार प्रकाशमान केला. त्यांचा लेखन प्रकार आणि देशप्रेम आजही प्रेरणादायी आहे. ते सामाजिक क्रांतीचे अग्रदूत देखील होते. बाबासाहेब आंबेडकर यांच्यासोबत महाड येथील चवदार तळ्याच्या लढ्यात त्यांनी सामाजिक समतेचा इतिहास घडवला. मराठी भाषेला नवे शब्द देऊन त्यांनी तिची समृद्धी केली. ही साहित्य सेवा देखील अमूल्य आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांनी आश्वासन दिले आहे की स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर अभ्यास व संशोधन केंद्राला निधीची कमतरता भासू दिली जाणार नाही. तसेच इंग्रजांनी चुकीने काढून घेतलेली सावरकरांची बॅरिस्टर पदवी मरणोत्तर परत मिळवण्यासाठी राज्य शासन इंग्लंडमधील संबंधित संस्थांशी संपर्क साधणार आहे. या घोषणेचे शिवसेना ठाकरे गटानेही स्वागत केले असून भाजप आणि शिवसेना गटांमध्ये सावरकरांच्या जयंतीनिमित्त एक मत दिसत आहे. सावरकरांना भारतरत्न देण्याचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला असून या प्रयत्नांना मोठा पाठिंबा मिळत आहे. ही घोषणा स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या कार्याला आणि त्यांच्या स्मृतींना उजाळा देणारी असून त्यांच्या योगदानाला योग्य तो सन्मान मिळवून देण्याचा एक महत्त्वाचा टप्पा ठरणार आहे.